रायगढ़ में बढ़ती महंगाई, ईंधन दर वृद्धि और बेरोजगारी के विरोध में कांग्रेस ने अनोखा प्रदर्शन किया है। अलीबाग में आयोजित इस आंदोलन में सैकड़ों कार्यकर्ता शामिल हुए और बैलगाड़ी में बैठकर सरकार के खिलाफ नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने हाथों में पोस्टर लेकर विरोध जताया। कांग्रेस नेताओं ने आरोप लगाया कि महंगाई से आम जनता का जीवन प्रभावित हो रहा है और सरकार इस पर नियंत्रण नहीं कर पा रही है। जिलाध्यक्ष राजाभाऊ ठाकुर ने नेतृत्व में हुए इस आंदोलन में महिला कार्यकर्ताओं ने भी बड़ी संख्या में हिस्सा लिया। कांग्रेस ने चेतावनी दी है कि यदि महंगाई पर रोक नहीं लगी तो आंदोलन और तीव्र किया जाएगा। अलिबाग येथे आम्ही कलेक्टर ऑफिस समोर इंधन दरवाढ या विरोधात आंदोलन करत आहोत। आज इंधन दरवाढ म्हटली की फक्त पेट्रोलची दरवाढ एवढंच नाही तर माझ्या भगिनीच्या संसारावर आलेली ही गदा आहे। आज त्यांची चिंता वाढत आहे की आज माझ्या लेकराला मी आज डबा बनवून देते, उद्या बनवून देणार आहे की नाही। आज तिच्या मुलाची चिंता वाढत आहे की मी आज रोजगार आहे, आज मी कामाला जातोय तर मला नोकरी मिळणार आहे की नाही। मग तिला नवऱ्याची चिंता लागलेली आहे की माझा नवरा आज कामाला जातोय, त्याला पूर्ण पगार मिळणार आहे की नाही। आज माझी भगिनी ही घर संसाराच्या विळख्यातनं स्वतःचा ताण सोडून आता मोदीजींचा ताण घेतात आहे की सकाळी 8 वाजता उठून कुठची दरवाढ करेल, कोणाला मेलोडी देईल आणि कुठे आमच्याकडे लक्ष जाईल। आज तिच्या चिमुडीच्या मुखातला मेलोडी काढून जर ते इटलीपर्यंत जर मेलोडी जात असेल आणि माझ्या भगिनींच्या प्रश्नांच्या, माझ्या कामगारांच्या प्रश्नांच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या, माझ्या बंधूंच्या, माझ्या युवकांच्या प्रश्नांना जर बगल देत असून मोदीजी या इंधन दरवाढीबद्दल गांभीर्याने ते लक्ष देत नसतील तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय। अशा गोष्टींचं जर समर्थन महाराष्ट्र सरकार करत असेल तर त्या ठिकाणी आवर्जून आम्ही सांगतो, आम्ही फडणवीस सरकारचा सुद्धा त्याहून जास्त निषेध करतोय। कारण का आज महाराष्ट्र हे औद्योगिकीकरणाचं क्षेत्र आहे। अशा ठिकाणी जर बाहेरून येणाऱ्या कामगाराला जर गॅस मिळत नसेल तर तो पोटा पाण्यासाठी काय करेल, तो पुन्हा एकदा जाईल। आज आपण पाहिलं या ठिकाणी माझे 2 बंधू राजाभाऊ आणि डॉक्टर मनीष यांनी सांगितलेलं आहे की आज आपलं युग हे प्रगत युगाकडे न जाता अश्मयुगाकडे जात आहे आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीची प्रगती जर मोदी सकाळी 8 वाजता मन की बात सांगत असेल तर मला त्या गोष्टीचा खेद वाटतो की माझ्या महिला भगिनींच्या, माझ्या कामगारांच्या, माझ्या युवकांच्या मनातली गोष्ट जर ते ऐकत नसतील तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करते की सर्वांनी त्यांच्या मन की बातचा जाहीर निषेध केला पाहिजे। आपल्या माध्यमातून एवढंच सांगते की मोदीजी जागे व्हा, जनता तुम्हाला सोडणार नाही। आणि फडणवीस सरकारला एवढंच सांगेन की महाराष्ट्रातली जनता ही सजग आहे आणि जागरूक आहे। थँक्यू। देशभरामध्ये इंधन दरवाढ होत चाललेली आहे। गेल्या 15 दिवसात जवळजवळ 9 ते 10 रुपयांनी डिझेल आणि पेट्रोल महागलेलं आहे। याचा सर्व फटका गोरगरीब जनतेवरती बसतोय आणि देशाचे जे राज्यकर्ते आहेत हे मौजमजेत आहेत आणि संपूर्ण देशवासियांना ते गुलामीसारखे आपण बघतोय। एकंदरीत त्यांना गुलामगिरीकडे देशवासियांना न्यायचं आहे। आणि आपण जर बॅनर बघितले असतील की यांच्यामुळे पुन्हा आपण जे जंगलातून आपण शहरांकडे आलो ते पुन्हा शहरांकडून जंगलाकडे जाण्याची आपल्यावरती वेळ आले। कारण इंधन मिळत नाही आहे, गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, पेट्रोल पंपावरती गेल्यावरती पेट्रोल मिळत नाही आहे, डिझेलसाठी गेल्यावरती डिझेलला भल्या रांगा आहेत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, कोळी बांधवांना डिझेल मिळत नाही। आणि हे सर्व करत असताना हे सरकार मस्तपैकी मगरमस्त होऊन ते आरामात सर्व त्यांचं चाललेलं आहे। आणि अशा या भाजप सरकारच्या विरोधात आम्ही पूर्ण आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी खरगे साहेब, प्रियंका दीदी असतील आणि हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाने देशभरात हे सर्व जे इंधन दरवाढ आहे त्याच्या विरोधात, त्याच पद्धतीने हे जे आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळत आहेत, नीटच्या परीक्षा झाल्या त्याचे पेपर यांनी फोडले, जे धर्मेंद्र प्रधान म्हणून जे मंत्री आहेत यांचा राजीनामा जिथपर्यंत घेतला जाणार नाही तिथपर्यंत आंदोलनं होतील। आम्ही काँग्रेसवाले 100% जनतेच्या सोबत आहोत आणि जनतेसोबत राहणार म्हणून हे आजचं हे आंदोलन केलेलं आहे। आज हा तुम्ही